नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल। सोलापुरात ब्लड बँकेचा धक्कादायक प्रकार, रस्त्यावर वाहिलं रक्ताचं पाणी, नागरिकांमध्ये संताप। सोलापूर राष्ट्रीय काँग्रेस भवन शेजारील मेडिकेअर ब्लड बँकेच्या बेपर्वाईमुळे आज सोलापूर शहरात संतापजनक प्रकार घडला। नागरिकांनी जीवनदान म्हणून दिलेल्या रक्तातील पाणी थेट रस्त्यावर सोडण्यात आलं। नवरात्र उत्सव सुरू असताना झेडपी चौकातील देवीच्या मंडपाजवळ हे रक्ताचं पाणी तब्बल 2 तास वाहत होतं। दुर्गंधीने परिसर असह्य झाला। चौकातील लोक भयभीत झाले, तर ये-जा करणारे नागरिक नाक झाकून मार काढत होते। पत्रकार आणि नागरिकांनी ब्लड बँकेतील कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारले असता त्यांनी आम्ही फक्त रक्ताच्या पिशव्या धुतल्या, पाणी गटारीत सोडलं, ते रस्त्यावर आलं तर आमची चूक नाही, असे आडमुठे उत्तर दिले। यानंतर ब्लड बँकेचे डॉक्टर शिर्ला घटनास्थळी धाव घेऊन आले। त्यांनी गटारीचे झाकण उघडून पाणी मारले व रसायन टाकून दुर्गंधी आटोक्यात आणली। यापूर्वीही याच ब्लड बँकेतील कर्मचाऱ्यांना प्लाझ्मा पिशव्या बेकायदेशीरपणे बाहेर नेताना सामाजिक कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडलं होतं। सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। त्यावर अन्न औषध प्रशासन व महापालिकेच्या आरोग्य विभागाने चौकशी केली होती, मात्र या कारवाईचा फारसा परिणाम झालेला नाही, हे पुन्हा सिद्ध झालं आहे। या बँकेतील डॉक्टर कर्मचाऱ्यांना एवढं धाडस कुठून येतं? प्रशासन हातावर हात ठेवून का बसलंय? अशी चर्चा झेडपी चौकातील नागरिकांमध्ये सुरू होत्या। वास्तविक पाहता संबंधित प्रशासनही हातबल असल्याचं स्पष्ट दिसत होतं। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।